मी तुम्हाला एक विचित्र पण विचार करायला लावणारा एक प्रश्न विचारतो. समजा उद्या सकाळी तुम्ही उठले आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या काही इच्छा पूर्ण झाल्या. आपण ज्या गोष्टींची स्वप्न पाहिली, मोठं घर, नवीन कार, भरपूर पैसे आणि आरामाचं आयुष्य, सगळं काही मिळालं, तर खरंच आपण सगळे कायमचे आनंदी होऊ का? थोडासा विचार करा. कारण मी आता तुम्हाला जी पुढे गोष्ट सांगणार आहे ते तुमचं आयुष्याकडे बघण्याचं जे प्रॉस्पेक्टिव्ह आहे ते पूर्णपणे 360 डिग्री चेंज करणार आहे. आणि अक्षरशः मी ही स्टोरी ऐकल्यानंतर थक्क झालो. तर ही गोष्ट आहे मायकल मे या नावाच्या माणसाची. मायकल मे लहान असताना एका भयंकर अपघातात त्याची दृष्टी गेली. तेव्हा तो फक्त 3 वर्षाचा होता. त्या दिवसानंतर त्याचं संपूर्ण आयुष्य अंधारात गेलं. जग कसं दिसतं, रंग कसे असतात, लोकांचे चेहरे कसे असतात, हे सगळं त्याच्यासाठी फक्त एक कल्पना होती. पण आश्चर्याची गोष्ट काय माहितीये तुम्हाला? त्याने यामुळे आपलं आयुष्य थांबवून नाही ठेवलं. तो शिकला, कॉलेजमध्ये गेला, अत्यंत धाडसी खेळही खेळला, त्याने स्वतःचं करिअर घडवलं. पण तरीही त्याने कधीही जग पाहिलं नव्हतं. आणि मग एक दिवस डॉक्टरांनी एक प्रयोग करायचा ठरवला. त्याच्या डोळ्यांवर एक शस्त्रक्रिया करायची ठरली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर मायकल मेला पुन्हा दृष्टी मिळू शकणार होती. आणि खरोखरच त्या शस्त्रक्रियेनंतर जवळजवळ 46 वर्षांनी त्याला पुन्हा दिसायला लागलं. कल्पना करा त्या क्षणाची. एखाद्या माणसानं आयुष्यभर अंधारात जगल्यानंतर पहिल्यांदा प्रकाश पाहणं, पहिल्यांदा लोकांचे चेहरे पाहणं, पहिल्यांदा झाडं, रस्ते, आकाश पाहणं, तो अनुभव किती अविश्वसनीय असेल. पण इथे एक खूप मजेशीर गोष्ट घडली. मायकल मे ऑफिसमध्ये बसला होता आणि अचानक तो खाली पाहत राहिला. कारण त्याला खाली कार्पेट दिसत होतं. त्या कार्पेटवर वेगवेगळे रंग होते, त्यावर पॅटर्न होते, आकार होते, कलर होते. तो त्या कार्पेटकडे इतक्या आश्चर्याने पाहत होता की जणू काही तो एखादी महान कलाकृती पाहतोय. पण त्याच्या आजूबाजूचे लोक मात्र पूर्णपणे सामान्य होते. कोणीही त्या कार्पेटकडे पाहून थक्क होत नव्हतं. का? कारण त्यांनी ते दररोज पाहिलं होतं. त्यांच्यासाठी ते कार्पेट म्हणजे एक साधी रोजची गोष्ट होती. पण मायकल मेसाठी तो एक चमत्कार होता. आणि इथेच खूप मोठा धडा लपलाय मित्रांनो. आपल्या आयुष्यात खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या खरं तर अद्भुत आहेत, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. कारण आपण त्या रोज पाहतोय. आपण रोज घर पाहतो, आपण रोज मोबाईल वापरतो, आपण रोज कार चालवतो आणि म्हणून त्या गोष्टी आपल्याला सामान्य वाटायला लागतात. पण जर एखाद्या दिवशी त्या अचानक गायब झाल्या तर तेव्हाच आपल्याला जाणवतं की त्या किती मौल्यवान होत्या. आणि हाच मानवी मेंदूचा एक खूप महत्वाचा नियम आहे. आपण ज्या गोष्टींशी सतत संपर्कात असतो त्याचं महत्त्व हळूहळू कमी वाटायला लागतं. यालाच मानसशास्त्रात एक खास नाव आहे, हेडिओनिक ॲडॅप्टेशन. आणि हा नियम समजला तर खरंच आपण समजू शकतो की पैसे खर्च करून आनंद कसा मिळवायचा. आता ना आपण एक खूप महत्वाचा मानसशास्त्राचा एक नियम आहे, तो नियम समजून घेऊ. मानवी मेंदूची एक विचित्र सवय असते. आपण एखादी नवीन गोष्ट मिळवतो तेव्हा सुरुवातीला खूप आनंद मिळतो, पण काही दिवसांनी तो आनंद हळूहळू कमी होऊ लागतो. यालाच मानसशास्त्रात काय म्हणतात? हेडिओनिक ॲडॅप्टेशन. म्हणजे काय? म्हणजे आपण ज्या गोष्टींना सुरुवातीला खूप विशेष समजतो त्याची सवय आपल्याला खूप लवकर लागते. समजा आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपण एक नवीन मोबाईल घेतला. पहिले 2-3 दिवस आपण तो मोबाईल सारखा पाहत राहतो, त्याचे फीचर्स, त्याचा कॅमेरा, आणि आपल्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण होतो. पण काही आठवड्यांनी काय होतं? तोच मोबाईल आपल्याला सामान्य वाटायला लागतो. आता त्याचं कौतुक तेवढं वाटत नाही आणि मग आपलं लक्ष दुसऱ्या नवीन मॉडेलकडे जातं. हे फक्त मोबाईलच्याच बाबतीत नाही. नवीन कार, नवीन घर, नवीन टीव्ही, नवीन फर्निचर. सुरुवातीला सगळं खूप एक्साइटिंग वाटतं, पण काही महिन्यांनी ते सगळं रोजचं बनून जातं. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात एक विचित्र असं चक्र निर्माण होतं. आपण विचार करतो, ही गोष्ट मिळाली तर मी खूप आनंदी होईल. मग ती गोष्ट मिळते, काही दिवस आनंदही होतो आणि मग पुन्हा मनात एक नवीन इच्छा जन्म घेते. आपण पुन्हा म्हणतो, हे मिळालं तर आयुष्य सेट होऊन जाईल, आणि पुन्हा तसंच होतं. हा एक अखंड चालणारी सायकल आहे. आणि म्हणूनच अनेक लोकांच्या आयुष्यात एक मोठी समस्या निर्माण होते. त्यांच्याकडे पैसा वाढत असतो, वस्तू वाढत असतात, पण आनंद मात्र तितकाच राहतो.
कारण समस्या पैशांची नसते, समस्या असते आपला मेंदू लवकर सवय लावतो. आणि म्हणूनच जर आपल्याला खरंच आयुष्यात आनंद हवा असेल तर आपल्याला फक्त जास्त गोष्टी मिळवायच्या नाहीत, तर आपल्याला समजून घ्यावं लागेल कोणत्या गोष्टींशी आपल्याला सवय लवकर लागते आणि कोणत्या गोष्टी आपल्याला खूप काळ आनंद देतात. आता इथे एक खूप महत्वाचा प्रश्न येतो. जर आपल्या मेंदूला सवय इतक्या लवकर लागते तर मग जास्त गोष्टी मिळाल्या की आनंद कमी का होतो? आपल्याला वाटतं की आयुष्यात जास्त पैसे आले, जास्त सुविधा मिळाल्या, जास्त लक्झरी मिळाली तर आनंद वाढायला हवा. आणि हे बरोबर पण आहे, पण अनेक वेळा वास्तव अगदी उलट असतं. खरं तर जास्त मिळालं की आश्चर्य कमी होतं. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा एखादा माणूस वर्षातून एकदा चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जातो. त्या दिवशी त्याच्यासाठी तो अनुभव खूप खास असणार. तो जेवणाचा प्रत्येक घास एन्जॉय करेल, त्याला सगळं काही वेगळं वाटेल. पण जर तोच माणूस रोज त्या हॉटेलमध्ये जेवायला लागला तर काही दिवसांनी काय होईल? तेच जेवण त्याला अगदी सामान्य वाटायला लागेल, तो बोर होऊन जाईल आणि कदाचित तो म्हणेलही आज काही खास नाहीये. म्हणजे जे आधी लक्झरी होतं ते आता रोजचं बनून जातं. आणि हीच गोष्ट जवळजवळ प्रत्येक गोष्टींमध्ये घडते. पहिली कार आपल्याला आयुष्यभर आठवते. पहिल्यांदा आपण ती चालवतो तेव्हा आपल्याला एक वेगळा आनंद असतो. पण तिसरी किंवा चौथी कार घेतली तर ते फक्त आपल्याला एक अपग्रेड वाटतं. आणि म्हणूनच एक महत्वाचा नियम आहे, आनंदाचा एक मोठा भाग दुर्मिळतेमध्ये असतो. हे वाक्य परत एकदा ऐका. आनंदाचा एक मोठा भाग दुर्मिळतेमध्ये असतो. जेव्हा एखादी गोष्ट क्वचित घडते तेव्हा ती खास वाटते, पण जेव्हा ती रोज घडते तेव्हा तिचं आकर्षण कमी होतं. आणि म्हणूनच कधी कधी असं दिसतं की ज्या लोकांकडे सगळ्या काही सुविधा आहेत ते लोक म्हणतात आयुष्यामध्ये काही एक्साइटमेंटच उरलेली नाही. कारण त्यांच्या आयुष्यात खूप गोष्टी सहज उपलब्ध असतात आणि जे सहज मिळतं त्याची किंमत मनाला कमी वाटते. म्हणूनच आनंद मिळवण्यासाठी फक्त वस्तू मिळवणं महत्वाचं नाहीये, तर महत्वाचं आहे ज्या गोष्टी आपल्याला अजूनही आश्चर्य वाटू देतात अशा गोष्टींमध्ये पैसे खर्च करणं. आणि इथेच एक आता महत्वाचा प्रश्न उभा राहतो आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जर वस्तूंची सवय लवकर लागते तर मग कोणत्या गोष्टी आपल्याला जास्त काळ आनंद देतात? आणि याच प्रश्नावर अनेक संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनामधनं एक गोष्ट मात्र खूप समोर आली. लोकांना जास्त दीर्घकालीन आनंद वस्तूंमधून नाही तर अनुभवामधून मिळतो. म्हणजे नेमकं काय? समजा आपण दोन गोष्टींपैकी एक गोष्ट निवडायची. एक म्हणजे महागडा टीव्ही, नवीन गॅजेट किंवा महागडी वस्तू, आणि दुसरं म्हणजे कुटुंबासोबत प्रवास, मित्रांसोबत एक छानशी सहल किंवा एखादा भारी अनुभव. तर संशोधन काय सांगतं? काही महिन्यांनी त्या महागड्या वस्तूचा आनंद कमी होतो, मात्र त्या अनुभवांच्या आठवणी मात्र टिकून राहतात. उदाहरणार्थ समजा आपण एखाद्या सुंदर ठिकाणी प्रवास केला. त्या प्रवासानंतरही अनेक वर्षांनी आपण त्या आठवणी आठवतो, ते फोटो पाहतो, त्या गोष्टी कोणाला तरी पुन्हा पुन्हा सांगतो आणि प्रत्येक वेळी मनात एक छोटासा आनंद निर्माण होतो. पण समजा आपण एखादं महागडं गॅजेट घेतलं, काही महिन्यानंतर ते जुनं वाटायला लागतं किंवा त्याचं नवीन मॉडेल बाजारात येतं आणि मग आपल्याला पुन्हा वाटतं अरे हे नवीन घ्यायला पाहिजे आपण. म्हणूनच जर आपल्याला पैशातून जास्त आनंद मिळवायचा असेल तर पैसे अशा गोष्टींवर खर्च करावे लागतील की ज्या आठवणी तयार करतात, ज्या गोष्टींमुळे नातेसंबंध मजबूत होतात, ज्या गोष्टींमुळे आयुष्यात नवीन अनुभव मिळतात. कारण वस्तूंचं आयुष्य मर्यादित असतं, पण अनुभवांचं आयुष्य आपल्या आठवणींमध्ये खूप मोठं असतं. आणि म्हणूनच अनेकदा असं दिसतं की आयुष्याच्या शेवटी लोक नवीन वस्तूंच्या आठवणी नाही सांगत, ते सांगतात आपण केलेला प्रवास, मित्रांसोबत घालवलेले क्षण, कुटुंबासोबतच्या आठवणी. कारण शेवटी आनंद म्हणजे फक्त आपण काय विकत घेतलं हे नसतं, तर आनंद म्हणजे आपण कसं जगलो. आता या सगळ्यांमागे अजून एक खूप महत्वाची गोष्ट काम करत असते, ती म्हणजे अपेक्षा. आपल्या आनंदाचा मोठा भाग आपल्याकडे काय आहे यावर अवलंबून नसतो, तो अवलंबून असतो आपण काय अपेक्षा ठेवतो यावर. समजा एक उदाहरण घ्या. जेव्हा एखाद्या माणसाने आयुष्यात पहिली कार घेतली, तो दिवस त्याच्यासाठी अविस्मरणीय असतो. तो कार साफ करतो, काळजीपूर्वक चालवतो आणि प्रत्येक वेळी गाडी चालवताना त्याला एक वेगळाच आनंद मिळतो. पण काही वर्षांनी तोच माणूस दुसरी कार घेतो. आता आनंद असतो पण पहिल्या कारसारखा नाही, कारण आता त्याची अपेक्षा वाढलेली असते. आणि जर काही वर्षांनी तिसरी कार घेतली
तर ती फक्त एक अपग्रेड वाटते. हे फक्त कारच्याच बाबतीत नाही, तर पगार वाढतो, घरं मोठं होतं, सुविधा वाढतात, पण त्याच वेळी आपल्या अपेक्षाही वाढत जातात. आणि म्हणूनच एक साधा पण खोल नियम आहे, आनंद इज इक्वल टू वास्तव मायनस अपेक्षा. पुन्हा एकदा ऐका, आनंद म्हणजेच वास्तव मायनस अपेक्षा. जर वास्तव आपल्या अपेक्षांपेक्षा जास्त असेल तर आनंद होतो, पण जर अपेक्षा खूपच वाढल्या तर कितीही मिळालं तरी आपल्याला पुरेसं वाटत नाही. आणि म्हणूनच अनेक वेळा आपण पाहिलं असेल, काही लोकांकडे खूप पैसा असतो, मोठं घर असतं, सगळ्या सुविधा असतात, पण तरीही ते समाधानी नसतात, कारण त्यांची अपेक्षा नेहमीच पुढच्या पायरीवर असते. आणि म्हणूनच खरं तर आनंद वाढवण्यासाठी नेहमीच उत्पन्न वाढवण्याची गरज नसते. कधी कधी फक्त अपेक्षा थोड्या कमी केल्या ना तरी आयुष्य खूप आनंदी जगू शकतो. कारण शेवटी आनंद हा फक्त पैशांचा खेळ नसतो, तो असतो आपल्या मनाच्या मापाचा खेळ. आता आपण पुन्हा मायकल मेच्या गोष्टीकडे परत जाऊ, कारण त्याच्या अनुभवात खूप मोठा धडा लपलाय. जेव्हा मायकल मेला 46 वर्षांनी पुन्हा दिसायला लागलं, तेव्हा त्याच्यासाठी जगातील प्रत्येकच गोष्ट अद्भुत होती. रस्त्यावरची झाडं, लोकांचे चेहरे, इमारती, आकाश आणि अगदी साधं ऑफिसचं कार्पेट सुद्धा. तो त्या कार्पेटकडे आश्चर्याने पाहत होता, कारण त्याने ते पहिल्यांदाच पाहिलं होतं. पण त्याच्या आजूबाजूचे लोक, त्यांना त्या कार्पेटमध्ये काहीही खास वाटत नव्हतं, कारण त्यांनी ते हजारो वेळा पाहिलं होतं. आणि इथेच एक खूप मोठं सत्य आहे, आपल्या आयुष्यातही अनेक अशा गोष्टी आहेत ज्या खरं तर खूप मौल्यवान आहेत, पण आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. आपलं घर, आपलं कुटुंब, आपली रोजची छोटी छोटी सुख, हे सगळं आपल्याला सामान्य वाटायला लागतं, कारण आपण ते रोज अनुभवत असतो. पण जर एखाद्या दिवशी या गोष्टी अचानक गायब झाल्या, तेव्हा आपल्याला जाणवतं की या गोष्टी किती महत्वाच्या होत्या. म्हणूनच कधी कधी आनंद वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नवीन गोष्टी मिळवणं नसतो, तर तो असतो ज्या गोष्टी आधीच आपल्या आयुष्यात आहेत त्यांना पुन्हा नव्यानं पाहायला शिकणं. मायकल मेसाठी एक साधं कार्पेटही एक चमत्कार होता, कारण त्याने ते पहिल्यांदाच पाहिलं होतं. आणि आपण दररोज अनेक चमत्कारांमध्ये जगत असतो, फक्त आपण त्यांना सामान्य समजून दुर्लक्ष करून टाकतो. आणि म्हणूनच कधी कधी आयुष्य अधिक आनंदी करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नसते, कधी कधी फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज असते. आता या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जर वस्तूंची सवय लवकर लागते, जर अपेक्षा सतत वाढत राहतात आणि जर आनंद आठवणींमध्ये जास्त टिकतो, तर मग पैसे नेमके खर्च कसे करावेत? तर पैसे अशा गोष्टींवर खर्च करा ज्या आपल्या आयुष्यात अनुभव वाढवतात, फक्त वस्तू वाढवत नाहीत. समजा एक उदाहरण घेऊया. मोठ्या टीव्ही पेक्षा कधी कधी कुटुंबासोबत केलेला एक छोटासा प्रवास जास्त आनंद देऊ शकतो. महागड्या गॅजेटपेक्षा मित्रांसोबत घालवलेला एक छान दिवस जास्त आठवणीत राहू शकतो, कारण अनुभवांची एक खास गोष्ट असते, ते वेळेसोबत जुने होत नाहीत, उलट वेळ गेल्यावरही त्या आठवणी अजून मौल्यवान वाटायला लागतात आणि पुन्हा पुन्हा त्या गोष्टी आठवतात. आपण त्यावर हसतो, त्याबद्दल बोलतो आणि प्रत्येक वेळी थोडासा आनंद पुन्हा निर्माण होतो. पण वस्तूंचं तसं नसतं. नवीन वस्तू घेतल्या की काही दिवस आनंद होतो, मग त्या जुन्या होतात आणि मग आपण नवीन वस्तू शोधायला लागतो. म्हणूनच पैसे खर्च करण्याचा एक वेगळा दृष्टिकोन ठेवायला हवा. प्रश्न असा नसावा ही वस्तू किती महाग आहे, प्रश्न असा असावा की ही गोष्ट माझ्या आयुष्यात कोणता अनुभव निर्माण करणार आहे. जर एखादी गोष्ट आपल्याला नवीन अनुभव देणार असेल, नवीन आठवणी देणार असेल, नातेसंबंध मजबूत करणार असेल, तर त्या गोष्टींवर खर्च केलेले पैसे खरंच मूल्य निर्माण करतात. कारण शेवटी आयुष्याचं मोजमाप आपण किती वस्तू जमा केल्या यावर होत नाही, ते होतं आपण किती सुंदर अनुभव जगलो यावर. म्हणूनच एक छोटासा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा, ही गोष्ट माझ्या आयुष्यात फक्त वस्तू वाढवणार आहे की एक सुंदर आठवण तयार करणार आहे? कारण शेवटी चांगलं आयुष्य म्हणजे आपल्याकडे किती गोष्टी आहेत हे नाही, तर चांगलं आयुष्य म्हणजे आपल्याकडे किती सुंदर आठवणी आहेत. आणि जर हा विचार तुम्हाला जर आवडला असेल, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, तर आपल्या या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा, व्हिडिओ नक्की लाईक करा, कारण कदाचित एखाद्या व्यक्तीला आज याची गरज असेल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलशी जोडलेलं राहा. तुमचे खूप खूप धन्यवाद.